सर्वज्ञता शांतबाई साला आपलं सर्वज्ञत्व दाखवलं. सर्वज्ञ असं नसतं आहे. आणि समोर शांतबाई बसलेले आहेत. स्वामी म्हणतात, बाई तुमची येई येत असे. निघालेली आहे एकाएशा. सर्वज्ञांचं असं वैशिष्ट्य आहे की जे बोललं ते काळाला सुद्धा असं लिहून घ्यावं लागतं. नोट, VIP नोट्स असतात. जे येत वरतेल ते तेथ वरतेल. लगे नोंद घेतं. देवतेला नोंद घ्यावी लागते की स्वामी काय बोलले. जे तिथं तुमच्या आईला होईल ते तुम्हाला तिथं होईल. इथे शांतबाईचा आनंद बघतात ते की नाही. माशी लीळा डोळ्यासमोर आपण शांतबाईचा व्हावं. आपल्याही काही चिंता व्यथा असतात. ती काही भक्त असतात, काही वगैरे वगैरे जे प्रसन्नतेतले व्यक्ती असतात, जे चिंतन गुरु सुहृद करत असतात. जे इथं होईल ते त्यांना शिष्याला तिथं होतं. अशा अनेक अर्थाने ही लीळा परिपूर्ण आहे. वेगवेगळ्या अँगलने चिंतन केलं की तुम्हाला वेगवेगळं दिसतं ह्या लीळेमध्ये. शांतबाई साला स्थिती झाली, तिला तिथं, तिला आनंद झाला, तिला तिथे. सगळ्या अशा गोष्टी समांतर. आता स्वामी उत्तरापंथी आहेत. तुमचं येई तुम्ही आहात, हे की नाही. आणि शांतबाईचा वचन आहेत, माय आहेत. असे तुम्ही कुठेतरी शोधा अर्थ. तो अधिक कळेल की आपण काय आहेत आणि काय केलं पाहिजे. आपला प्रवास सगळा चुकीचा आहे. पण तसं म्हणल्यानंतर मन दुखतं, बोलता येत नाही. आणि आजकाल तर सगळं बदलत. नेमकं आपण आहोत कुठे, आपली पायरी काय. सूत्रपाठातली माईबाई तिला असा काळाला सांगून गेलेला आहे स्वामी सगळं. प्रत्येक वचनाचा तुम्ही अनुभव घ्या. आद्यंती दैव मध्ये पुरुष, देमती देवे करावे. प्रत्येक वचन तुम्हाला इथं प्रतीतीला येईल. त्याने तो मोकलावे जायचे ते सांभाळून राहिले ना मार्ग. स्वामी देव सांभाळतो. तो उपदेशी असो, वासनिक असो, साधू असो. साधू होऊन प्रमाद्या झाला, वस्त्राला कलंक लावला. आहेत पण वस्त्रातच नावाला साधू सांभाळून राहिले ना. जसं वचन फार जबरदस्त असतं, त्याला हातच नाही घालायचा. पण आता वचनांची अशी मोडतोड केल्या झाली की नाही. स्वामी त्या माईबाईला म्हणतात, बघा बघा येई येत असे. 2-3 वेळा स्वामींनी सांगितलं. तर ती तिचा आनंद बघते, ती तिच्या आनंदात ती येईल इकडं. मग शांतबाईसा म्हणतात स्वामींना, जी जी म्हणाले माझे लेकरू माझी काढिली रेग न ओलांडती, मा येई कैसी येईल. हा आत्मविश्वास आहे. आपण स्वामींचं लेकरू. बघा कशी तुलना आहे आपली ती, तर चालेल का. तिला एवढा आत्मविश्वास आहे की माझं लेकरू माझी काढिली रेग न ओलांडती. पूर्वीचा काळ होता असा, आईनं सांगितलं की लेकीनं सगळं ऐकावं. उमऱ्याच्या बाहेर नाही जायचं, बघ नाही जायचं.
फोन घ्यायचा नाही बघ, नाही घ्यायचा. तो काळ गेला. आता मुलं सुद्धा पुस्तकामध्ये फोन ठेवून बघत बसतात. आई आली की पान पलटायचं, इतकं चॅप्टर पण आलं आता. त्या एक शांतबाई मला तिच्यावर विश्वास आहे. ते म्हणाले तसं होणारच नाही. मा येई कैसी येईल, मी ये म्हणल्याशी ती येऊ शकत नाही. स्वामी म्हणाले मग ठीक आहे, आता आम्ही म्हणलेलं खोटं. गप्प बसले स्वामी. आणि मग प्रतिष्ठा इतुकी आली. पुन्हा सर्वज्ञांचं व्यापक स्वरूप, दुरादर्शी दुराश्रवणी कशा आहेत स्वामी आपले. पुन्हा सर्वज्ञांचं स्वरूप बोललो. अहो म्हणाले, अहो बाई 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 बाई, तुमची आई पैठणहून आली इकडं. मायबाई म्हणते नाही हो नाजी नाजी, मियात याते म्हणितले होते जाताना, मीच येईन तुला न्यायला का निरोप गधाडे, तरच ये ग बाई. असं आहे ते. यावर सर्वज्ञ म्हणतात मग ठीक आहे, गप बसल्याशिवाय स्वामींना पर्याय नाही. स्वामी उगच मग जे दिशी ते येते. आता दिवस आला, तो क्षण आला. सर्वज्ञ म्हणतात बाई बाई तुमची येई आली मा. असं सर्वज्ञाने आपणाला पाहून एकदा तरी म्हणावं, एकदा तरी पूर्ण उभ्या आयुष्यात आली मा. महिमभट्टाला सर्वज्ञ म्हणाले तेव्हा येईल तो येईल तर तोच येऊ. शब्दाचे टोन बदला. स्वामींनी कसं उच्चार केला असेल नेवाशाला. स्वामी म्हणाले येईल तर तोच येऊ जाणेल. एकटाच आहे तो सगळं संप्रदायामध्ये विश्वास. तोच अस्थिपरीचा प्रसाद घेऊन येणारा तोच आहे म्हणाले. सर्वजण वाट पाहतात आपली. असं येईल, कधी येईल कधी येईल. कसं सूत्र आहे ते, मी काय बोललोय आत्ता या क्षणाला काय संदर्भ असू शकतो. श्रीकर निर्धावर ठेवून काय वचन आहे ते. असं चिंतन करायला काय हरकत नाही. पाप तर लागतच नाही काय. तेवढं तरी 1 तास लेखी लागेल. 1 तास तरी कमीत कमी 24 तासातला. की तुला एक दिवस दैव वाट पाय. येईल, आज येईल मग येईल. ही येईल आणि हा येईल असं आपण चिंतन करावं. तेवढं तरी योग्यता वाढेल ती. शांतबाई म्हणते नाही ना हो स्वामी, शक्यच नाही. हे काळजी कैसी येईल म्हणाले तुम्ही. 3 दिवस झालं मला तेच म्हणताय. मायबाई म्हणते तरी गोसावी ऐसेच म्हणितले. आता तरी ऐसेच म्हणितले आणि या वेळेला तुम्ही ऐसेच म्हणता. पण मला खात्री आहे म्हणाले, माझी येई काढलेली रेग न ओलांडली. असे सर्वज्ञाना जर कोणी विचारलं उत्तरापंथी की तुमचे साधू, स्वामी म्हणायला पाहिजे की माझे साधू असे रेग ओलांडतच नाही. मी जे सांगितले ना तेच करतील. द्वारकेला कोणी जाणार नाही, उज्जैनला कोणी जाणार नाही, नाही जाणार. नाही जायचं, बदरिकाश्रमला जाणारच नाही कोणी. मग दत्तात्रय प्रभू शुक्रदेव स्वामींना म्हणतील बघा गाड्याच्या गाड्या यायल्यात ना. स्वामी म्हणता हो नाही 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 हो दत्तात्रय प्रभू, माझे लेकर, माझा अनुसरला पुरुष माझी रेग न ओलांड. रेगेचे तुकडे तुकडे करणं चालू आहे. त्याची रेगन बिगारी असं काय नाही.
तो विखो, तो विषय आहे की नाही, कशाचं काय. ही लीळा सांगण्यात काही महिमभट्टाला फार मोठं पांडित्य मिरवायचं नाही आहे. आली येईल येईन बघा, तुमची आली बघा, गेली बघा. इथे महिमभट्टाला असं वेगळं हेतू असतो, म्हणूनच त्याला लीळा चरित्र असं म्हणतात. स्वामी म्हणतात ठीक आहे, मग आता जाऊ द्या, तुम्ही म्हणता तसंच. आणि ह्या संवादामध्ये एकाईचा येळापुराला पातलेल्या आहेत आणि जिथे सर्वज्ञ आणि माईबाई बसलेल्या आहेत त्या दारवंटाही आलेल्या आहेत एकाईच्या. आणि मग सर्वज्ञांना राहवत नाही, सर्वज्ञांना हर्ष होतो. सर्वज्ञ म्हणतात बाई बाई तुमची येई आली मा, हे बघा हे 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 उभा आहे. आणि मग तिने आल्यावर दंडबद्ध घातली, श्रीचरणा लागली. माईबाईचं आश्चर्य वाटलं आणि ती म्हणते हे काय ग, मी गोसाव्या ते विरोधित असे. मी 3 दिवस झाला म्हणते प्रत्येक शब्द स्वामींचा मोडून काढते. तू कशी आली ग म्हणा तिकडं, आणि मागील अवघे सांगितले. माईबाई म्हणते तू एकली कैसी आलीस. ती म्हणते वाण्या वाटावा सांघाते आली. पाठस्वरूप चाललेला होता माझ्या सोबत वाणी, तर वाणी शब्द आलेला आहे चरित्रामध्ये बराच वेळ आहे ना. म्हणजे वाण्याचे लोक काय असे हे असतात वाटतं बऱ्यापैकी, व्यापारानिमित्ताने जाणारे उद्यमी लोक असतात ते. मग मागील अवघा वृत्तांत सांगितला, स्थिती झाली कशी तिकडं ते सांगितलं सगळं. मग ते म्हणते हो गे आई. माईबाईसा म्हणतात हो ग बाई म्हणाले. तेची दिशी मजस्थिती झाली होती. बरोबर आहे म्हणाले, तू म्हणते तसं. सर्वज्ञ म्हणतात बाई हा जीव आपण्याची कळीपा आहे. असं आता पाहिला वचना सूत्रपाठात हे सूत्र टाकलं पाहिजे. बाई हा जीव आपण्याकडेच पाहे, ऐसा दोष दृश्या की. आपण्याकडे पाय म्हणजे आपण लय बोलली आहे. बाई जीव जीवाचं म्हणितले करते. इथं ते बी नाही झालं. जीव ऐसा दोष दृश्य. माईबाईसा म्हणते जीजी क्षमा म्हणाले, मी तुम्हाला विरोधले तुमचा शब्द मोडला. आता ही क्षमा पण मागता कोणाला तुम्ही आता, नको ते ओरडल्यावर. मग गोसावी पुसले, ते स्वामी लगेच विषय बदलला. जसमायसे तयाशी कैसी पडिये, मुख्य विषय स्वामींनी बदलला. एकायसा म्हणते काय सांगू, तुम्ही जो शब्द सांगितला ना इथे, तिथे सगळं घडलं. आम्ही गेल्यावर काय राम गोळ्या गुड्या ओ हो समोर आरती कुंकू, तुझा नवरा, दोघा शेष भरले ना. शब्द कसा आहे तिथे, दोघांची शेष भरलेले. काय स्वागत झालं, बँड बाजा सांगायला. हो का, मग आव्हानाला लय पडे ती. आणि मग जसं जसं त्या एकाईसा स्वामींना सांगायच्या तसं तसं माईबाईसा थोर सुख झालं. ते खूप शांत झाली ती माईबाईसा. आणि मग ती गोसाव्याच्या सन्निधानी असू लागली. ती देवनी माईबाईची अधिक प्रतीती बसली. ही प्रतीती बसली पाहिजे, बसतच नाही प्रतीती.
प्रती अशी फटफट करते, उडत जाते फटफट. बसत नाही प्रती. प्रतीची अवधारणा झाली पाहिजे. तर नामावर, वचनावर, मग साहित्यावर, मग साधनावर, मग असं सगळं बसत जातं ते. आपण उठत जातो. जसं जसं ज्ञान वाढत जातं तसे आपल्या प्रतीती हीन होत जातं, दोषदृश्य असल्यामुळं. आणि मग मी शहाणा, हां मी आचारनिष्ठ, ही प्रतीती नाही, ही अप्रतीती आहे. महिमट्टाची प्रतीती कशी होती बाबा, किती मोठ्या लेवलची होती आहे की नाही. शेण काढायचं म्हणाले, मग उल्लिंग द्यावे. मी म्हणलं नाही महिमभट्ट तिथं रुद्रपुरात आबायशांना, मी षडशास्त्र पंडित, मी शेण कसं काढू, चूल कशी सारू, राख कशी भरू, ते घेतलं. ती सेवा कोणीच घेतली नव्हती. त्याला म्हणायचं आत्मप्रतीती बसली, ही दृढभूत झाली पाहिजे बरोबर. पण हा कोमज्ञानाचा प्रवास असा आहे की ती तुमची प्रतीती विपरीताने जात असते. प्रतीतीला विपरीतत्वाचा शाप आहे. देमतीला सांगितलं ना तुम्हाला, हा प्रतीती पंथ, पण म्हणाले भक्तीला याचा शाप, वैराग्याला आणि ज्ञानाला, तिघाला 3 शाप आहे. कोण सांगाल बरं, पाठ आहे का रेळा बघू बरं. हा एका चिंतनात पहा, म्हणजे तुमची परीक्षा नाही आहे का बा लिळ आपल्या लिळेवर प्रतीती. आता ती बसली मायबाईसा, आली होती दुःखाने, आता शांत झालेली आहे. आता सर्व ज्ञानावर प्रतीती बसलेली आहे, स्थिर झाली. आणि मग तिने विचार केला की आता इथंच राहायचं. असा विचार केल्याबरोबर गोसावी ती याचा अपस्मारू फेडिला. बरं कसं दुःख असतं ते. आणि ती याचे दुःख नाशिले, अशी ती महंते कडवीची. पूर्वप्रमादात जोडलेल्या महंत कणवा आहे. महंत कणवा कुठं जोडले जातं? आपल्या कणवा अशा फिटुकल्या फुसकुल्या मच्छरासारख्या प्रतीतीच्या कणवा आहेत, येतात उडून होऊन जातात. आपले दुःख मात्र तसे नाही आहे. आपल्या लावलेल्या संसारात, संसार म्हणजे तुम्ही प्रपंच नका समजत जाऊ. आपण संसार म्हणजे हा देह, या देहामध्ये असलेले मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आपले विचार, आपले इंद्रिय, आपल्या वासना, हा संसार समजायचा असतो परमार्गी. त्याला प्रतीतीने तुम्ही काय करता, स्थिर करतात सर्वांना. आणि मग प्रतीती बसत 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 इकडून तिकडं सर्वज्ञावर जाते. ती अगोदर आत्मप्रतीती होती ना, याला अनात्म्याला आत्मप्रतीती होते. देह वगैरे वगैरे सगळे साहित्य याच्यातच चाललेत ना, भारतीय संस्कृतीतले वेद पुराण काय म्हणतात, किंवा तिकडले असो, वैशेषिक असो, खाप्या मजा करा, ही त्यांची आत्मप्रतीती वगैरे. हे विश्लेषण मोठं होईल, डोक्यावरून जाईल. ते महिमभट्टाचं तसं नव्हतं. आणि शांतबाईस रात्री बसली कशामुळे, अशी ती महंत कणवेची, की जिथं अपस्मार फेडून सर्वज्ञानी दुःख नाशले आणि तिला शांत केले. हे आठवताना तुम्हाला मानसिक शारीरिक शांतता वाटलीच पाहिजे. तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला दुःख नाही आहे म्हणून? आपल्याला भयानक दुःख असतं. आपल्या प्रसवाचं दुःख कधी वाटलं का तुम्हाला? आपण केलेल्या वाईट कामाचं दुःख झालं का?
ते कोण फेडणार आहे? वज्रलेपम भविष्यती, सन्निधानातलं हे आहे ना ते सगळं. आता जे फेडताय स्वामी ते कुठलं दुःख फेडून राहिलंय स्वामी? पुढची वेळा येते बघा. आता बघा कसं आहे ते. तिचं शांतबाईचं असं एक पात्र आहे, खलनायक आहे हा चरित्रातलं स्वामींच्या. सुंदर. पुढे ती वेळा येते की बोरी बाबळी शिंपवणी. बघा आता जरी महंत कनिवेची आहे ती, दुःख स्वामींनी फेडलंय, प्रतीती बसलेली आहे. आणि अवसर स्वामींना झालाय दुपारचा. स्वामी सपूजित असं विहिरीकडे बोरी बावळ होती, तिथं विजय केले त्या बोरीजवळच उभा राहिले. बोरीला पाहिलं, शांतबाईचा सोबत आहे, शांतबाईसाकडे पाहिलं. स्वामीची कशी लीळा साकारतील स्वामी सांगतात. आणि गोसाई मायबाईसाठी दृष्टी अवलोकिन म्हणतात. बोरीला पाहायचं, तिच्याकडे पाहायचं, बोरीला पाहायचं. आता स्वामींचे श्रीनेत्र दिसतील इथे तुम्हाला, आणि त्या श्रीनेत्रातून निघालेली दृष्टी, दृष्टी दृष्टी हे शब्द ज्ञान आहे. शब्दाने तुम्हाला असं उकाळे फुटले पाहिजे. दृष्टी स्वामींची कृपा दृष्टी. कसल्या दृष्टी आहेत स्वामींच्या? लय दृष्टी आहे. तर आता इथं दृष्टीच बघितलं स्वामींनी तिला. स्वामी तिला विचारतात, बाई तुम्हाशी इथून विधी सांगितली तो कराल? बोरीकडे बघितलं. बोरी तू गवस हा. ए बोरी तू शांत राहायचा. आता ही शांतबाईचा तुझ्याकडे आणली आहे बघ मी. ती बोरी किती भाग्याची असेल, स्वामी तुझ्याकडे बघतात. अशी लीळा आठवायची आपण. काय पाप लागत नाही, दोष तर नक्कीच नाही. बोरी दिसली तर, बोरीचं झाड दिसेल ना तुम्हाला, त्याला हिरवे हिरवे बोरं लागलेले असतील. मायबाईसा म्हणते, जी जी महाराज तुम्ही विधी सांगा, मी करीन ना. स्वामी विधी सांगतात. बाई आंघोळ करून ओलिया पडदणी मासो दिसा हे बोरी बाबळ शिंपा. बाबळ बी आहे तिथं, बोरी बी आहे. दोन्ही ठिकाणी एक झाड असेल किंवा थोड्या थोड्या अंतराने दोन झाडं असतील. बोरी बाबळ कसं असू शकते? झाड यमलार्जुनासारखं असेल भागवतातल्या कथेत. बोरी बाबळ, गुरु आणि शिष्य, बोरी बाबळ केलेलं असतात ना. शिकणे, शिष्य, लहानाचं पूर्ण वेळ देऊन मोठं केलेलं असते. ती बोरी बाबळी शिंपा. गुरुआईन शिकेन, गुरुबान शिष्य किंवा गुरुबान शिकीन पांग फेडतात ते. जा मग बोरी बाबळी, जावा दोघं बी. आप्तवचनामुळे जावं लागतं तिथे. जाऊ दे, बोरी बाबळीचं सांगणार नाही तुम्हाला. त्या बोरी आणि बाबळी कोण आहेत ते आता स्वामी बघतात. तिलाही बघतात, हिलाही बघतात. मला तर शिंपाल का बाई तुम्ही? जी जी म्हणाले करीन ना, एवढं काय. पण मला नियम आहे, आंघोळ करायचा, ओला पडदणी घ्यायची आणि 1 महिना ह्या पूर्ण शिंपायच्या. इथूनही तुमच्या 7 जन्म हस्तोदक घ्यायचे. आपला हस्तोदक सर्वज्ञानी घ्यावं. किती? 7 जन्माचं. कोणा एकाचे 7 जन्म लेखी पाडले ते एक लीळा आठवावी आणि ही एक लीळा आठवावी. हिला पण म्हणतात म्हणजे 7वा जन्माचा संकल्प घेतो ग बाई तुझा. इथून तुमच्या 7 जन्मा हस्त उदक संकल्पाला नाव आहे. हस्त उदक, हातावर उदक घेऊन आले आम्ही तुमचं.
मासुदी ही बोरी बावळ शिंपा. जमल का हो बाई? साता जन्मा कर्माचा नाश की जाई. पुढचं वाक्य लय महत्वाचं, ह्याच्यावरती चिंतन झालं पाहिजे. मग तुम्हा शांती नगरीचा पाटा दिजे. शांतीचं नगर आणि त्याचा पाटा. भाषा आहे स्वामीचा संकेत आहे. ह्याच्यावर पोथी लागली पाहिजे एक महिना. हिला काय सात नगर कोणते आहेत? तळातल वितळ सुतळ तळातल आपण साता नगरात राज्य देऊ महाराज. स्वामींना कोणचे मान्य आहे? इथे आचार्य भट्टवास सुद्धा म्हणतात बघा. मी काय म्हणतात इथे मी 7 समुद्र कसं म्हणतात आचार्य? मी जर हजारो लोकात पोथी केली ना सगळे झोपी जातील किंवा उठून पुन्हा येणारच नाहीत पोथी. आचार्य काय म्हणतात इथे? ने डोंगरे काय क्रमण आला मी 7 समुद्रा पार आला. बघा तर काय पाठांतर आहे ते. तिथे 7 शब्द आहे. इथे 7 रात पसरवतात स्वामी. हिला म्हणता येते ती काय तुला 7 जन्माचा हस्त घेतो, 7 जन्मांच्या परत कर्माचा नाश करतो. इथे 1 जन्माचा होई नाही. एका जन्मातला अनंत कर्म असतात. जीव क्षणा एका माझी ते एक अपजवी, असे अनंत जन्माचा सहस्री निस्तरू सरे. स्वामींची वाक्य आहे ते, खोटं नाही आहे. फक्त वचनाला धरायचे, काहीच करायचं नाही. वचनाला धरायचं म्हणजे डोंगरातच धरलं जातं किंवा हे असलं केल्यावर धरलं जातं असं काही नसतं. तुम्ही मनाने काय काय धरलंय स्वामींना. स्थळ महत्वाचं नाही, ते तुमचं मन महत्वाचं आहे. अंतरंगातून स्वामींना किती धरलंय आणि किती अर्थतेने स्वामींचे वचन पकडवून ठेवले. तुम्ही महत्वाचे वचन पकडायचे, लय टेन्शन नाही घ्यायचं. असं कसलं तरी कसनुको तोंड करून त्या विधीला आचरायचं आणि वर डोळ्या डोंगरात प्रसिद्धी घेत बसायची किंवा काहीतरी भानगडी कुटाणा करायचा. गाड्यात पदयात्रात काढ, गाड्यात काढ, प्रसाद सेवा घेऊन फिर. प्रेमाचा उपाय घडते म्हणून काय बी करत राहते. हे सोक्ती चालते याची. आणि मग तो सुधर्म पंथामध्ये समजला जातो. बरं, स्वामींनी सांगितलेला धर्म, स्वामींना असलेला अभिप्रेत धर्म वेगळाच आहे. इथे गोंधळच होत आहे आपला. शांत व्हायचा उगं बघतच राहिले. म्हणाले काय म्हणाले स्वामी तुम्ही? शांत व्हायचा विचार करतात. ठीक आहे म्हणाले, एवढंच 1 महिनाच करायचंय ना, मग संकल्प आता घेता का पुन्हा? 1 महिन्यात तुम्ही असाल नसाल, सुरू तर करा. मग ती उदयाची उठती, ओल्या पडदनी पोरे बाबळ शिंपती, ऐसा मास दिसा झाला. अंघोळ करुणी कोरडे सोळे नवसुनी, मग घागर भर घेऊनी, आता हस्त उदक द्यायला ती आली. म्हणून दीक्षेच्या वेळेला हे करतात. कोरडं सोवळं वस्त्र नेसायचं, सांग विचारायचं, निके विचारायचं आणि संकल्प हे अनुसरताना पण ही आठवावी. अशी खडकोलीची आठवायची, तसं हे पण आठवावं. जेव्हा म्हणाले मी बघा हे घट घटाकारे आकारे, तुम्ही जे ओतले ना या घटात आत्मप्रतीतीचं पाणी, तर तुम्हाला मी देतो. आता घ्या संकल्प. गंगाळ भर जळाने भांडार त्यागोनिया, भांडार मिळविले कारनामा विधान साच केले. पुढे गंगाळ शब्द कुठं आला बरं?
त्याचा गंगाळ भर जळाने संकल्प सोडिला. ते पक्ष पूर्व पक्ष विपक्ष घोकनेला अधिकारहीन त्यांच्या वाट्यास नाही आला. मागील पाण त्यांचा भूतकाळची नाही. कुठं आहे त्या काव्यामध्ये ते बोलतात, कवी ते स्वामींशी बोलतात. विश्वाचे परेशा विश्वास दे. मागील पाण त्यांचा भूतकाळची ठराव. अनुताप घेऊन या येता समय घडा. काय कुठे गेलं की ते गंगाळ भर विश्वाची अपरेषा विश्वास दे आम्हाला. निरभुक्त साधकाचा एक विश्वास दे. ते तिथं आहे ते भवघोर टाळण्याशी अंघोळ टाळली रे गंगाळ भर संकल्प सोडला. त्या पठ्ठ्याने तिथं संकल्प सोडलाय आणि ह्या बाईनं घागर भरूनच आणले, कोरं वस्त्र नेसले, नटली. आज असं नटता आलं पाहिजे. स्वामींसाठी कोणच नटत नाही की नाही. नवऱ्यासाठी समाजासाठी नटायचं, पुन्हा पुन्हा पावडर लावायची, ब्युटी पार्लरला जायचो. स्वामींसाठी कोण जाते. असा संकल्प सुटला पाहिजे. घेणारा पाहिजे ना, पण संकल्प त्या लेवलचा पाहिजे. विधीपूर्वक संकल्प, विधी आचरून संकल्प थोडे आले ना. ते आधी विचारिले मग आचरिले, मग आधी आचरिले मग विचारिले. असं परमार्गामध्ये आपल्या समग्र साहित्यामध्ये हे दोनच कारण आहेत. विचारून आचरा किंवा आचरून विचारा. आचरत आचरत विचारा किंवा विचारत विचारत आचरा. आपलं ते काय झालंय, पदार्थाचं मालिन्य, प्रसवांचं साम्राज्य आणि मेंदूमध्ये भरलेल्या घुऱ्या. नको ते मेंदूत भरपूर आहे नॉलेज. आता ते A+ त्याचं नॉलेज. आता हे कसा संकल्प सोडता येईल. मनाची लीळा अशी भनाट अंतःकरणात दररोज संकल्प सोडावा. आजच्या साधनेचा संकल्प. बोटी बोटी साचून मला आता पुंसंबंध जाण्यावर सर्वज्ञ, आणि हा पुंसंबंधाचा संकल्प घ्यावर एकदा. तुम्ही सांगितलंय ना अनुसरल्याचा देव. आता अनुसरण म्हणजे नेमकं तुमच्या समोर तेच येत आहे. कुठलं संन्यास आहे की नाही. ती कक्षा वेगळी आहे, तो विषय वेगळा. विषयाच्या नावे तुम्हाला अनुसरण संन्यास का वाटतंय बरं सांगा. मग मला आपलं काय, आपण कशासाठी केलं. आपण आपली साधना आचरण्यासाठी हे वेशांतर आहे. संसारात तसं राहता येत नसतं. लगेच लग्न पुरी मागायला येतात लोक. आपल्या दारात तर येतात ते, तुमच्याकडले पुरी आहे म्हणतात, द्या की 10 लाख घ्या, 20 लाख घ्या. महिन्याला 2-3 बाया येऊन बसतात दारात. म्हणून आपण वेशांतर करावं लागतं. पण परिस्थिती चेंज झाली, सर्व संसार करून मार्गात आले होते तर मार्गात कटणं होतच नाही. त्याला ते स्वभाव त्याचं सगळं मिळन होत नाही. ते आडमधडम मार्गात असतं सगळं. ह्या सवासनी फार बोलतात. ते धर्म बिर्म सगळा खड्ड्यात जातो, स्मरण खड्ड्यात जातं. त्याचं त्यांचे बोलणेच ऐकून घ्यावं लागतं. आणि व्यापार एक मोठा आहे परमार्गी, त्याच्यामध्ये काळ जातो खूप. ते होत नाही म्हातारपणात. कंबर बसलेली, गुडघे सगळी पंचायत स्वभावाची. देह टाकायचं तर लय अवघड ना बायांचं. रोग असतात, कसं मार्गात आहे. मग हा तुमचा मार्ग इथे स्वामी सांगतात. हा संकल्प दे. घ्या संकल्प. स्वामी माझी मी आली ना आता, घ्या ना माझा संकल्प. घागरी पुढा ठेवून दंडवत करून बसली ती विचारी. मग ती म्हणते जेजी माझा आज 1 महिना झाला. तुम्ही म्हणलं तसं सगळं अस्तिपरी मी आचरली. ही शांत वैसाची अस्तिपरी आहे.
किती अष्टपरी या चरित्रामध्ये एकूण चिंतन करावं लागतं. ही बी एक अष्टपरीच आहे. ही अष्टपरी आहे शांतबाई. त्या बिचारीला स्वामींनी अष्टपरी सांगितली. 7 लेकरं हळजा म्हणाले. जमतंय? ती अष्टपरी तिच्यासाठीच आहे. अशा लय अष्टपरी आहे चरित्रामध्ये. त्या व्यक्तीचा अधिकारानुरूप अष्टपरी आहे. ती म्हणते, बाई मग कसं काय झालं कार्यक्रम? मला बाबा लय छान झालाय माझा कार्यक्रम. स्वामी म्हणतात, मग आता बाईसा, आता शब्द इथं परत आला. या लेळीमध्ये आता शब्द किती वेळा आलेला आहे? चिंतन करा. लय ज्ञान 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 काही नसते, भानगडीतच पडू नका. आता शब्द किती आलाय हा लेळीत? स्वामी म्हणाले, आता बाईसा बसा म्हणाले, आता ओके सिट डाऊन. सर्वज्ञ चूळ आहे सा करुणे म्हणितले. ही लीळाशी साक तुमच्या हृदयातच कोरली पाहिजे. लीळा विसरली नाही म्हणजे मरेपर्यंत. मेलं तरी आठवली पाहिजे ते पुरेपर्यंत. नाही तर मला कोण हार घालतोय की, माझ्या 10 मौतीला कोण आलंय की, शिकीन आली का शिष्य? अरे हे आलं पाहिजे. ते घाला हसतो उदक. स्वामीने म्हणावा आपल्याला, द्या ग म्हणाले, बाई द्या बरं. मग श्रीकरी हस्तोदक घेतले. सर्वज्ञ म्हणतात, हे एक पुढचं वाक्य खूप, एक एक वाक्य असे महत्वाचे आहे त्याला. स्वामी म्हणतात, म्हातारीची कर्मे जाळीता न जळती. जळतच नव्हते म्हणाले, ते इथूनही जाळे. जळायला पाहिजे, सगळं जळवून घेतलं. यावेळी माईबाई साते सर्वज्ञ म्हणतात, बाई तुमचा विधी हे महत्वाचंच आहे. बाई तुमचा विधी इथून उजवण करून चरितार्थ केला. विधीला उजवावं लागतंय. पुरीला उजवतात तर तिला हळद लावतात, कार्टी उजवली म्हणतात. आईवडिलांना ते एक टेन्शन असतं की ह्या पोरीचं उजवी लय भानगड आहे. उजवणे शब्द आहे ते. सर्वज्ञ म्हणतात, बाई तुमचा विधी येथोणी उजवण करून चरितार्थ केला. म्हणजे काय आहे बरं? 5 स्थळं कळतात, शंका प्रयोग पाठ होईल हे सांगताय का? खाली ठोकपणे कोण? विधीला उजवणं म्हणजे काय करायचं? आणि जर विधी स्वामींनी उजवून केला तरच तो चरितार्थ होतो. चरितार्थ शब्द कुठे कुठे आलेला आहे? चरितार्थ गा म्हणाले. बसा बसा. बटिका प्रयागा जागा चरित्रात चाल. ही नागिन धरतो का म्हणजे कोबरा धरतो. चरितार्थ गा असं लय आहे. शांत पैसा आहे चरितार्थ. त्यांना स्वामी भटवासांना इथून काय म्हणले स्वामी? भटवासांचं चरितार्थ होणं महत्वाचं आहे. अनुसरण हे मानसिक असतं, चरितार्थ हे स्वामींकडून असतं. आणि तो विधी देवाकडून असतो. उजवून चरितार्थ करायचं स्वामीकडे असतं. म्हणून आद्यंती दैव विधीच्या बद्दल मध्ये पुरुष असतो. हे उजवणं करतात. मध्ये जो गॅप आहे ना 2 पावलाच्या मध्ये, त्याला उजवावा लागतो विधी. पण विधीचं उजवणं कसं करत असतात स्वामी? आणि कोणाच्या विधीचं उजवणं करतात, आणि कोणाच्या विधीचा संकल्प घेतात, आणि कोणाचं चरितार्थ करतात. भटवासांना अप्रोक्षा चरितार्थ केला. त्यांना देही अप्रोक्ष दिलं भटवासांना. शब्दज्ञानाने शब्दाचं उजवणं करतात स्वामी. हे बोललेलं कळायचंच अवघड आहे. तुम्ही शब्द ज्ञानात आहात, शब्दाने शब्दाचं उजवणं करता. तुमच्या बोधशक्तीने शुद्ध करत राहतात, त्याला उजवणं म्हणतात.
पण ते विधीने विधीचं उजवणं करावं लागतं. आणि त्याच्यामुळे स्वामींचं वाक्य काय असतं, विधी कशामुळे उजवला जातो, कोणा शक्तीने विधी उजवला जातो. हिचा 1 महिना कोणत्या शक्तीने उजवला तिला, असं चिंतन तुम्हाला आलं पाहिजे. एवढं ज्ञान कमीत कमी असावं की माझा विधी आपण जे करणार दिवसभरात तो विधी उजवून स्वामी चरितार्थ करतात का. मग शांताबाईशी स्वामींना आता तो संकल्प दिला. हस्त उदक सोडलं, 5 दंडवत घातले. दंडवत घालून आल्यानंतर स्वामींच्या मांडीवरती डोकं ठेवलं आणि स्वामी म्हणतात, शांतबाई तुम्ही आजपासून शांतबाई आहात ना माझ्या, म्हणजे तुम्ही शांतबाईचा झाल्या. असं प्रसादाचं नाव ठेवलं. जी गोसाई माझे सर्व गोमटे केले. मग पुन्हा दंडवत घालून श्रीचरणा लागले आणि बसले.